पुन्हा एकदा त्याच दिशेने तुलटा चेंडूवर चढवला आला. फिल्डर येईल जेल बाद गडी. स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनल. आज आम्ही आलो नांदगावला मॅच आणि आमची पहिली मॅच आहे. आता आम्ही पहिली मॅच जिंकलोय. ब्लॉक काढलाय. ब्लॉकची सुरुवात आता करतोय आम्ही. पहिली मॅच जिंकलोय. आता सेकंड राऊंड आहे आमचा. आमची पोरं बसल्यात आता नाश्त्याची वाट बघत. म्हणजे अरे आमचा साईद भाईनी 2 कॅची घेतल्या आणि खूप चांगली अशी काय फिल्डिंग दाखवली त्यांनी. आणि आमचा उम्या प्लेयरांची नावं सांगायला होता. मला तर घेतला पण नाही रे. 13वा बसवला. 13वा नाही 12वा. आमचा साहिल बघा कसा असतोय. साहिल नाही तो. साहिल कोण आहे माहितीये का तुम्हाला? चला मग भेटू आता थोड्या टायमात. मॅच चालू होते. आपला करम पॅकर येतोय आता लगेच. करम पॅकर नव्हता पहिल्या मॅचला आपला साहिल भाई चाललाय. जाम ठोकुटोली. साहिल भाईने अख्खी मॅच काढली ना. मॅन ऑफ द मॅच पण भेटली त्याला. दाखव मॅन ऑफ द मॅच राज. बॉलर कोणी? असेल तो अभिजित. हो पहिला चेंडू एक बाईस डिक्लेअर. बॉल नीट आडवलं साहिल. सिंगल इज डिक्लेअर. धाव संख्या 2 चेंडू 2 धाबा. मैदानाच्या आत काढते संघाला जॉईन करतील 2 धाबा. बॉलिंग ट्रॅकवर आहे तो. तुलटा चेंडूवर चढवला आला. फिल्डर येईल जेल बाद गडी बाद. फलंदाज माघारी. थँक्यू. हो फ्लिक केला चेंडूला. क्षेत्ररक्षण येईल. स्वतः बॉलर येईल. 3 धावा. पळून काढल्या. बॉलिंग ट्रॅक वर जगदीश काय कामगिरी करतो पाहायला मिळेल. बॉल एक सिंगल येईल. तापलकर धावा असतील त्या 4. पाच चेंडू 4 धावा. मैदानाच्या आत कांडपे संघाला जॉईंट होतील. पुन्हा एकदा काढले चेंडू. नाईस फिल्डिंग. चला दुसऱ्या सांगतात.
डीजे आकाश पाहायला मिळतील आपल्याला. विलास केदार षटकारासाठी सूर्याबाई फाउंडेशन यांच्याकडून 100 रोख जमा. उडवला चेंडू गडी बाद बक्षीस लावलेला होता 100. कॅशला हात घालीत नाही पहिल्यांदा कॅशला हात घातलंय. हाय गाईज चॅनलचं नाव काय? तेजस भोईर 7727. फलंदाज असेल तो रोहितने चटकार मारला तर 100चा पारितोषिक इथे आपल्याकडे दाखल झालेला आहे सूर्यबाई फाउंडेशन कडून. प्रथमेश नाना सुद्धा आमच्या एवढे होते. 2 रनाची पेनल्टी लागली त्याला काळपे संघाला. Disconnected. यस एक सिंगल येईल. जसं की असेल ती 6 साईल बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. फुटचा फायदा नाही उचलला. फिल्डर धावताय की लगातार 670 चेंडू आपल्याला उपलब्ध केलेले आहेत. आठ धावचक्यावर असेल 8 हेड 3 चेंडू. साईल असेल बॉलिंग ट्रॅकवर. प्रयत्न होता दोन्ही क्षेत्रकांच्या. बालकृष्णाला आमच्या मंचावर आगमन असेल. रोहितला 6 मारावा लागेल. हो 5चा निर्णय पॉइंट. उडवलाय सरपंच गेलाय चेंडू. दोन्ही स्टाईलने गेलाय बाद. संख्या असेल ती 12. हो चेंडूला स्लिप कव्हरच्या लाईव्ह टाकली एंट्री काय उडवलाय चेंडूला गॅप मधून आणि क्षेत्ररक्षण गटाचं रक्षण पाहायला मिळेल. ब्रँडेड सावकार आज खेळायला कोणी नाही. धावसंख्या असेल ती 17. एक कमाने बघतात तिला टेकू क्षेत्ररक्षण चेंडू खाली. फलंदाज माघारी गजानन बॅक टू पॅव्हिलियन. नेक्स्ट फलंदाज असेल तो युवराज.
युवराज बॉलिंग ट्रॅकवर धाव संख्या असेल ती 17. आता दुसरा चेंडू गेलाय कव्हरला स्ट्रेट टू डाउट आणि गोल इज मॅक्सिमम मिनिट वर. अरे ओ गच्चाल चतुरक्षण. अरे दादा लय भारी चतुरक्षण कडून सुकीवर फायदा उचललाय. वीस धाव संख्या 4 चेंडू 20 धावा. समीर सर तुम्हाला आम्ही कॉल देत राहू, तुम्ही सुद्धा आम्हाला कॉल द्या. आलाय आता चेंडू. हो नाईस फिल्डिंग. थ्रू फेकी केले तर धावा असतील त्या 2. दापलकोट धावा 22. लास्ट चेंडू. हो हॅलो यांचा घे मिले आणि होय कानारलो या 2 संघटित कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येण्याचं नाणेफेकीसाठी यायचं. मला ते म्हणतो चॅनलचं नाव सांगितलं सांगितला ब्लॉग आम्हाला घे बोलतो त्यानं घेतला जायला सांगितलं. आपली दुसरी मॅच चालू आम्ही आलो तेव्हा पहिला चेंडू कव्हरला मारलाय जातोय. आता चेंडू चाललाय निघून चतुरक्षण चेंडू खाली. हो फोरलरने अडवलाय चेंडूला. फेकी करेल तर परत धाव संख्या होतील त्या 3 धावा पर्यंत. गेरे काढला आता थोडा संघाने फलंदाज असेल तो विघ्नेश अंडमान भावेश पवार महाराज संघाचा. भावेशला परतावा लागेल. बैठा सुद्धा पंचावर आगत. मयूरवाल्यांनी कॉमेंट बघचा संपर्क करावा. आता बोलेल ना कशाला लावतो कॉल देऊन द्या. खालून वाईट चेंडू मेला टीम टच बेल काय निर्णय येतो तर पाहायला मिळेल. करण्याला बोलवलं एक जगाला बाबूला पाठवून नाही तर
दाखल कर धावा असतील त्या 10 करनील 4 चेंडू 10 धावा पुन्हा एकदा त्याच दिशेने पुन्हा एका चकमा देतोय फिल्डिंग मैदानाच्या आत पाहायला मिळते ती काढवे संघाची एक धावा पळून काढल्यात त्या माडस संघाने काय कामगिरी करतो पाहायला मिळेल उडवलाय चेंडूला सत्रक्षक चाललंय चेंडू खाली परत टावर काढल्यात पहिला षटक समाप्तीत धावसंख्या असेल ती 15 12 चेंडू 7 धावांची गरज माडस संघाला मयूर कुठे असेल ते कॉम्प्युटर बॅट्सला 12 चेंडू हो पहिला चेंडू 17 चेंडू आणि झेल ड्रॉप झालेला आहे सख्या धावून घेतल्यात त्या 2 समीर दादांचा विचार येईल तो धावसंख्या असतील त्या 17 आलाय फ्रीडम पुन्हा एकदा कच्चं रक्षण पाहायला मिळतं होतं काढते संघाकडून कानारले संघाचा 18 धावा मैदानाच्या आत कानारले संघाचा संघ नाईक कुठे असेल तरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे बॅट चेंडू मैदानाच्या आत फलंदाज जयेश अभिजित गोलंदाज पुन्हा एकदा डॉट पुन्हा एकदा निमताव चेंडू मैदानाच्या आत नरेश याचं सुद्धा आगमन असेल आमच्या मंचावर रोशी फलंदाज असेल तो साहिल काय कामगिरी करतो पाहायला मिळेल माडस संघाला जिंकून देतोय काय नाही काढलाय चेंडूला गॅप मधून पळून धावा काढल्यात त्या 2 झालं 2 बाकी 2 रन बाकी 2 धावाची गरज पुन्हा एकदा फिल्डर आलाय चेंडू खाली बाबू विचित्र संघ असेल तो काय अशा प्रकारे आमची टीम जिंकलेली आहे आमचा मध्ये 12 प्लेयर बसला मी काय घालले रे गांडू काय घ्यायचं तर आता आपली टीम जिंकलेली आहे आणि साहिलने खूप भारी कामगिरी केलेली आहे आपला साहिल येतोय समोरून याला घ्या माझा ब्लॉग शूट करत होता ही बघ कमिटीची माणसं आहे
अंतर करतोय तो साहिल. काय काय बॅटिंग नाही करून बिटिंग एवढा घाम फुटला मला सध्या ना. हा मग ब्लॉग बनवायला लागतं ना. तर भाई आमच्या साहिलने भारी कामगिरी केली ना. आता करणला बोलूया आपण. चला मग कॉल करू. साहिलला भाई मॅन ऑफ द मॅच भेटला. ये ना बस का हॅलो हॅलो हॅलो.